नमस्कार, माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खूप दिवसापासून सुरू होतं किचनचे डबे घासायचे। तर आज मुहूर्त लागला। 2-3 दिवसापासून विचार करत होते। तर बघा, इथं मी आधीचं जे सामान होतं माझ्या भरण्यांमध्ये किंवा डब्यांमध्ये, तर ते मी सगळं काढून ठेवलेलं आहे। शिल्लक राहिलेलं हे माझे शेंगदाणे खराब झाले आहेत। तर मी काय करणार, माझ्या वरच्या टेरेस गार्डनमध्ये ते एका कुंडीमध्ये पेरून घेणार। त्यानंतर आता हे गुलाबी डबे मी घासून घेत आहे आणि स्वच्छच आहे माझे, मी नेहमी साफ करत असते, पण दिवाळीच्या निमित्ताने करत आहे साफ। इथं ह्या माझ्या मीडियम आकाराच्या भरण्या घासून झालेल्या आहेत, ह्या टोपल्यात ठेवलेल्या आहेत। आणि माझ्याकडे जास्त ऊन नसते, पश्चिममुखी घर आहे, तर पण तरी मग मी माझ्या समोर पोर्चमध्ये जो झोका आहे तिथे मी ते डबे उलटे करून ठेवलेले आहे, म्हणजे पाणी निथळणार। आणि अशा प्रकारे हे वाळायला घेतलेले आहेत। पण त्यानंतर खूप सारे डबे आणखी घासून झाले होते आणि मी बाहेर आले, तर तिथं जागाच नव्हती। आता कुठं ठेवू म्हटलं, खूप मोठा विचार आला मला। आणि मग विचार केला, आता हे उरलेले डबे मी आता सरळ हॉलमध्येच ठेवते म्हटलं। आणि मग मी हॉलमध्ये गेले आणि हॉलमध्येच ते डबे मला ठेवावं लागले। आले मी हॉलमध्ये आणि हे बघा, मोठे पण डबे घासून झाले। मी काय ते शूटिंगमध्ये दाखवलेले नाही आहेत आणि भरपूर असे हे माझे सगळे डबे घासून झालेले आहे। आता हे उरलेले आहे जर्मनचे वगैरे डबे, तर ते घासून घेते। आणखी खूप सारे डबे घासायचेच आहे। आणि तुम्ही म्हणाल की हिच्याकडे प्लॅस्टिकचेच डबे आहेत का, तर हा फक्त माझ्याकडे एक स्टीलचा डबा आहे आणि त्यामध्ये मी 8 ते 10 किलो असं दळण घेऊन येत असते। आणि माझ्याकडे माझा संसार माझ्या मुलाकडे आहे, तर माझ्याकडे वाटेल तेवढे स्टीलचे आणि जर्मनचे डबे आहेत, खूप सारी भांडी आहेत। पण इथं मी घर बांधल्यामुळे मी खूप काही आवरता पसारा केलेला आहे माझ्या किचनचा, मी वाढवला नाही। आणि त्याच्यामुळे फक्त तांदूळ ठेवायला हा एक 5 किलोचा जर्मनचा डबा आहे, त्याच्यामुळे मी आता जास्त भांडे वाढवून घेत नाही। त्यानंतर मी केला स्वयंपाक, कारण की लागली होती भूक। नंतर गेली मी आंघोळीला, आंघोळ करून आल्यानंतर मग मी जेवण केलं। तोपर्यंत मस्तपैकी माझे डबे सुकून गेलेले होते, कारण की आज जास्त ढगाळ वातावरण नव्हतं, पण छान कोरडे झाले होते। आणि मग मी माझं एक साहित्य पिशवीमधून इकडे हॉलमध्ये आणलेलं होतं आणि ह्या जे किराणा सामान दिसत आहे ते मी सगळं भरून घेतलं। बापरे, केवढा हा पसारा झाला। जेव्हा आपण भांडे घासतो तेव्हा खरंच आणि पसाराच होतो, आणि मग सामान पण एवढं डोकं लावून लावावं लागतं, भरावं लागतं त्याच्यामध्ये। घासताना काही नाही, पण ते सामान भरताना फार डोकं लावावं लागतं, हे कुठं ठेवायचं ते कुठं ठेवायचं, आधीचं सामान जे काढून ठेवलं होतं ते कुठं ठेवायचं, ते पण मग मी किचन ओट्यावर ठेवले होते आणि वाट्या वगैरे त्या पण मला इकडे आणाव्या लागल्या। मी शूटिंग करायची होती म्हणून मला सगळं किचनमध्ये भरावं लागलं, नाहीतर मग मी काय केलं असतं, ओट्यावरच उभ्याने पटपट केलं असतं। पण मी म्हटलं चला आता इथं बसून छान पद्धतशीर हे डबे भरूया, म्हणून मी हे इथंच काम सुरू केलं किचनमध्ये। खूप वेळ गेला, खूप थकल्यासारखं झालं, माझा पूर्ण दिवस ह्या डब्यांमध्ये गेला। दिसायला खूप कमी डबे दिसतात लावल्यानंतर, सामान भरल्यानंतर, पण खूप किचकट काम आहे हे। आता हे माझं सर्व इथं पद्धतशीर भरून झालेलं आहे किराणा माल। मला जेवून बराच वेळ झालेला होता, मला मध्ये भूक एवढी लागत नाही, पण काय माहिती मला एकदम भूक लागल्यासारखी झाली। तर माझ्याकडे हे नाचणीचे पोंगे होते, तर ते मी पहिले खाऊन घेतले बाबा, थोडंसं बरं वाटलं। आणि डोकं पण खूप दुखायला लागलं होतं, आणखी थोडंसं आहे भरायला सामान, तर मग ते भरून टाकते। आता हे शेवटचं आहे, ह्या डब्यामध्ये मी तेल आणलेलं आहे पॅकेटमध्ये, ते भरून घेते। थोडं शिल्लक तेल आणलं, कारण की आता फराळ करायचा आहे, तर तेल जास्त लागणार आहे, तर मी तेल आणून घेतलेलं आहे। आणि याच्यानंतर पण माझा व्हिडिओ येणारच आहे फराळाचा, तर बघा आता हे मी असं सामान लावलेलं आहे। आणखी खालची जी रॅक आहे ना, तर त्याचं पण थोडंसं
राहिलेलं आहे काम साफसफाईचं. खाली तुम्हाला थोडा पसारा दिसत असेल तर ते पण मी आता पूर्ण आवरून घेईल एक दिवस. आणि झाली माझी ही किचनची साफसफाई. आता तुम्ही म्हणणार किती कमी सामान भरलेलं आहे. तर मी किराणा भरपूर आणलेला आहे, पण मी ते जे मोठे गुलाबी डबे होते ना त्यामध्ये मी जे पॅकेट होते किराण्याचे ते पूर्ण पॅक करून तसेच ठेवलेले आहे. मी जेव्हा लागेल तेव्हा काढेल. तर तुमची झाली का सर्वांची साफसफाई सांगा मला किचनची वगैरे. आणि भरपूर साफसफाई माझी बाकी आहे. माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.